जावं आणि मॅचचा आरंभ प्रारंभ शुभारंभ करा चेंडू द्या मैदानामध्ये। माझ्या सौम्येत अर्थातच एक चांगला गोड आवाज। चीज कामला संघाला मात्र 2 धावांची पेनल्टी दिली जाते उशीर झाल्यामुळे। लेट आले तर नक्कीच पेनलाइज केलं जाईल आणि त्यांनी देखील ती पेनल्टी स्वीकारली। वेळेला महत्व मात्र या आदिवासी बांधवांनी सातत्याने दिले। क्रिकेटचं माध्यम जे आपल्या सौम्येत जोडले गेले धाकटी पंढरीच्या मैदानावरती चालू असलेला हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। माननीय श्री अविनाशजी देशमुख अध्यक्ष कालापूर तालुका नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं आणि तमाम आदिवासी बांधव या कालापूर तालुक्यातील एकवटले आणि एक चांगलं आयोजन नियोजन आदिवासी मनसे चषक 2022 च्या माध्यमातून आपण पाहतोय ऐकतोय याची देही याची डोळा। अर्थातच आज मात्र तुकाराम बीज आहे आणि पुन्हा एकदा आपण पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया जाऊया मैदानावरती। अर्थातच आजच्या दिवसातील बिग फाईट बिग लढत पाहायला मिळणार। एकीकडे टीम चिंच खांबला तर दुसरीकडे कोंबड वाडी नेरळ परिसरातील टीम आणि चिंच खांबला हा संघ मात्र आलाय खालापूर म्हणजे जवळचाच संघ पण मात्र लेट झाला आणि लेट झाल्यामुळे त्याला पॅनलाइज केलं जाते। काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत। सेट लावण्यामध्ये बिझी आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करील। मनसे आदिवासी चषक या स्पर्धेचं पुन्हा एकदा उल्लेख साता समुद्रापलीकडे देखील केला जातोय आणि ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते। ओम साई एमपीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि आदिवासी बांधवांचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या दमदार आयोजनामध्ये सहर्ष स्वागत करतो। गोलंदाजी मार्गवर आहे गोलंदाज मोहन पारधी आणि सर्व टीमसाठी टिप्स असणारे सूचना आहे ज्या विद्युत तारा मैदानामध्ये गेल्या त्याला जर चेंडू लागला आणि तो सीमारेच्या पलीकडे गेला तर नक्की चौकार षटकार पाहायला मिळेल। पण तोच चेंडू जर क्षेत्ररक्षकानं कॅच स्वरूपात पकडला तर आउट देखील असेल। एक धाव मात्र धावफलकावरती जोडली गेली। ती टीम चीच खांबला या संघाच्या माध्यमातून स्ट्राइक रेट वरती होता फलंदाज भास्कर। आता स्ट्राइक रेट वरती आलाय सुनील मुकणे हा फलंदाज डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो ज्याच्या माध्यमातून बऱ्याच मैदान गाजवली आहेत। आदिवासी बांधवातील ही जोड गोळी आता चीज खांबला संघाची बाजू सिद्ध करते मैदानामध्ये। पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश आपण पाहिला। गोलंदाज मोहन पारधी पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने बोंजार एंडकडनं तयार। यावेळेस काही पे निगा आहे काही पे निशाणा। चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क झाला नाही पण एस्टा मात्र उद्ध्वस्त झाल्यात। पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या असलेला टीम चीज खांबला संघाला जोरदार हादरा। आमचे मंडप डेकोरेटर आहेत त्यांना विनंती करतो आपण लाईव्ह वाल्यांशी संपर्क करायचा आहे। नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती कैलास नावात बरंच काय। कैलास म्हणजे एक उंच शिखर आणि आता शिखर चढावं लागेल याच कैलासला धावांच्या गतीचं। हा देखील डाव्या हाताचा फलंदाज आहे। याला आता स्वतःला सावरताना टीमच्या धावा देखील धावफलकावरती लावायच्या। आडव्या बॅटबद्दल जोरदार हल्ला केला गेलाय। विलंद कार्पेट या फटक्याला पाहिलं जाते जिथे एकच धाव येते।
एका धावेनं धावफलकावरती टोटल 2 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ आपण अद्याप पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मोहनच्या माध्यमातून. मोहन एक कसलेला गोलंदाज आहे. त्यानं स्वतःच्या नावाची छाप मात्र P1च्या षटकामध्ये सोडली आहे. पहिल्या 3 चेंडूचा मारा करताना 1 विकेट घेतली आणि 2 धावा खर्च केल्या. हा फुलटॉस चेंडू होता. याचा खरपूर चमत्कार मात्र लॉंगॉप आणि लॉंगॉटच्या मधोमध घेतला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक करतोय आणि या चुकीला माफी नाही. थ्रेट प्रक्षेपण चालू आहे. कॅमेऱ्याची क्लिअरिटी आपण पाहू शकतो आणि या चेंडूला कशा पद्धतीने पुन्हा एकदा अडवलं गेलं हे रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह वरती देखील पाहायला मिळू शकतं. आपल्या भारतातील ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. पुन्हा एकदा 1 धाव येते. एका धावेला धावफलकावरती वाढ. टोटल 5 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. आता डाव सावरण्याचं काम मात्र 2 फलंदाज करतात. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज कैलास आणि 1ल्या क्रमांकाचा भास्कर. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त आणि झेल टिपला जाईल. जर्सी क्रमांक 11 निलेशच्या माध्यमातून. व्यासपीठाच्या समोर आपण बघतो जी सीमारेषा आहे त्याच्या बरोबर मधोमध जी लक्ष्मण रेखा आखली आहे तिचं उल्लंघन मात्र हे आदिवासी बांधव करत नाहीये. त्याच लक्ष्मण रेखेच्या आतनं ते जातात आणि येतात. म्हणजे एक शिस्त लावली गेली आहे शुक्लेच्या माध्यमातून. त्या शिस्तीचं पालन करताना हे सर्व संघ आपल्याला गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस या मैदानावरती पाहायला मिळाले. एक चांगलं दर्जेदार आयोजन आहे आणि माझ्या वाटेला खऱ्या अर्थानं आजचा दिवस आला हे माझं भाग्य आहे. आज खऱ्या अर्थानं असं वाटतंय जन्माचं सार्थक झालंय की काय. तर कुंभलवाडी संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपला एक्स्ट्रा प्लेअर आपण व्यासपीठावरती पाठवा. नेक्स्ट बॅट्समन कोण आहे? गणेश. आणखी एक सुरेख चेंडू पण झेल मात्र सुटलाय आणि झेल प्रकाश या क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटला. 1 धाव मिळते. एका धावेनं धावफलकावरती 6 धावा आल्यात. दुसरं षटक एमपी ढापा एंड करणं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश. ब्रेक मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक चुकला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. निर्णायक क्षणी या चेंडूला नॉनस्टॉप एरियामध्ये अडवलं गेलं जिथे 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती 8 धावा आल्या आणि 8 हा आकडा आठवण करून देतो या रायगड जिल्ह्यातील पहिला बाईक मॅन ज्याच्या नावावरती आता जवळजवळ 20 ते 21 बाईक आहेत. अर्थातच आकाश गणपत ताळीकर ज्याचा वाढदिवस 8 नोव्हेंबर या दिवशी साजरा होतो आणि त्या 8 आकड्यावरती खेळ चालतो टीम चीज कामला या संघाचा. पुन्हा एकदा एस्टनच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे ऑफ साइडच्या दिशेने फलंदाज सरसावला आणि लेग साइडला एक मोठा फटका खेचण्याचा त्याने मानस ठेवला होता. पण हा फटका मात्र विलंब कार्पेट आल्यामुळे 1 धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 9 धावा टोटल स्कोर कार्डवरती. दुसऱ्या षटकातील 3ऱ्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 4था चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश पुन्हा एकदा तयार. या चेंडूवरती जोरदार हल्ला. क्षेत्ररक्षक काउकर रिजन मध्ये चूक करतोय आणि चूक घडली तर शिक्षा मात्र मिळणार. 2 धावांनी धावफलकावरती वाढ होतीये. टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. क्रिकेटच्या भारतातील नेल्सन आकडा अर्थातच खराब आकडा अशुभ आकडा मानला जातो. या आकड्यावरती क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बरेच पडझड आपल्याला पाहायला मिळू शकते. हा उत्तुंग फटका आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक
प्रयत्न करत राहिला पण तो प्रयत्न असफल ठरला. आउट ऑफ द पार. बिग हिट अर्थातच येतोय षटकार. भास्कर मात्र या चेंडूवरती षटकार ठोकतोय आणि आक्रमण सातत्यानं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सेनेचा सेनापती आहे कोमरवाडा संघाच्या विरोधात चिंचपा खाम संघ चांगला खेळ करतोय. आणखी एक उत्तुंग फटका. बॅक टू बॅक आउट ऑफ द पार. वाघाची दाढ फोडला पहाड. येतोय बिग हिट. भास्करच्या बॅट मध्ये लागोपाठचा दुसरा षटकार. आता धावा यायला सुरू झाल्यात चिंचखांबला या संघाच्या माध्यमातून. विरोधात कोंबडवाडा संघ नेरळ परिसरातील मात्र विचार करण्यास भाग पाडला. गोलंदाजांवरती केलेलं आक्रमण. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23. 1 गडी बाद 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती लागल्यात. कोमलवाडीचा 12वा प्लेयर ना टॅलेंट आपली ही करा. कोमलवाडीचा 12वा प्लेयर ना इथं. या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मोहननं 5 धावा खर्च केल्या. योगेश्वरवरती हल्ले केले गेले. 18 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. बोंजार एंडकडनं नवीन गोलंदाज येतोय भावेश. हा चेंडू वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज आणि या चेंडूवरती पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना मात्र झेल टिपलाय. फलंदाजाला माघारी यावं लागणार. नेक्स्ट बॅट्समन संजय मात्र मैदानामध्ये जातोय. संजयचा विचार केला तर या संघातील हा बाहुबली आहे. मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारू शकतो आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. जो नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. स्ट्राइक एंडवरती सलामीचा फलंदाज भास्कर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पण गोलंदाजी मार्गावर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज भावेश तयार. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चुकला. सफलता मिळते. अर्थातच येत आहेत 4 धावा. या 4 धावांनी टोटल 27 हा आकडा स्कोर कार्ड वरती आहे टीम चिंचखांबला या संघाचा. हा चेंडू डाव्या सीच्या बराच बाहेर पकडला जातोय. पंच पनिशमेंट देतात. नियम क्रमांक 25 चा वापर करताना स्क्वेअर चेंडूचा इशारा झालाय आणि 1 धाव मात्र धावफलकावरती वाढली जाईल. टोटल 28. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते आणि चूक घडली. अशा वेळी फलंदाजाला दिलं जातंय जीवदान. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संघाचा बाहुबली 5व्या क्रमांकाचा फलंदाज संजय स्ट्राइक एंड वरती. आता जी चूक केली आहे, जी संधी होती धावचित करण्याची ती मात्र गमावली. पण या संधीचा पुरेपूर वापर फलंदाज करतोय का? लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळला हा फटका. आउट ऑफ द पार. नो डाऊट इट्स अ चौकार. या 4 धावांनी टोटल 33 धावा आल्या. तर यष्टीरक्षक स्वतःच्या चुकीवरती विचार करत असेल. जी संधी होती धावचित करण्याची ती सुटल्यानंतर आक्रमण केले फलंदाज संजयनं. आणखी एक बिग हिट. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. आउट ऑफ द पार. बिग 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 षटकार.
धावा धावफलकावरती लागल्यात. संजयनं मात्र आक्रमण केलंय. हा सुरेख चेंडू ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या लाईन मध्ये तिखट चेंडूचा मारा झाला. यॉर्करच्या पद्धतीने हा चेंडू फेकलाय. षटक क्रमांक 3 यावेळेस समाप्त होतोय भावेशच्या माध्यमातून. भावेशचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट घेतली होती, पण दुसऱ्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. 5व्या चेंडूवरती आलाय षटकार आणि 6व्या चेंडू मात्र एक डॉट गेला. तर एक धाव मात्र आली. टोटल या षटकामध्ये 16 धावा पाहायला मिळाल्या आणि स्कोअर कार्ड वरती टोटल धावा येत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 गडी बाद 40. या षटकामध्ये टोटल एक वाईट देखील टाकला होता, तर 17 धावा आल्या. तर 40 धावा टोटल स्कोअर कार्ड वरती आल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट बॉलर एमपी डाबा एंड करणार वसंत. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा संजय. वसंत एमपी डाबा एंड करणार पंचांच्या डाव्या बाजूनं. हवे जोरदार हल्ला करायचा होता, पण खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाज बीट होतोय. अर्थातच निर्धाव चेंडूचा मारा करतोय गोलंदाज. स्लॉगरचं षटक हाणामारी या षटकामध्ये होणं गरजेचं आहे, तिथे मात्र थांबवण्याचं काम गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती केलंय. आता शपोलीत करण्याचा प्रयत्न आणि बाहुबली मात्र ऐकत नाहीये. त्यानं हा चेंडू भिरकावून दिला. आउट ऑफ द पार. दिग संजयच्या बॅट मध्ये आलेला षटकार. सभी बजरंगी टोटल 46 धावा धावफलकावरती आल्यात आणि आरती देखील सुरू झाली आहे. पांडुरंगाची आरती आपण ऐकतोय. धाकटी पंढरीच्या मैदानावरती खुशीमध्ये बसलेलं हे क्रिकेटच्या पंढरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. यावेळेस बाहुबलीला परतावा लागणार. फटका मात्र अपुरा ठरला, ज्याला लॉंगॉन क्षेत्रामध्ये अडवलं गेलं आणि या चेंडूवरती हद्रा टीम चिंचखांबला या संघाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये जातोय कुणाल. चुकून माझा कोणाचे मन जरा वाहू दे सुखाचा झरा. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 46 आणि फलंदाज बाद झाले ते 4. 6व्या क्रमांकाचा फलंदाज कुणाल मैदानामध्ये जातोय, पण स्ट्राइक एंड वरती कुणाल आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती भास्कर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वसंत तयार. हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक झेल मात्र पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. कुणालला परतावं लागणार. नेक्स्ट बॅट्समन गणेश मैदानामध्ये. स्ट्राइक एंड वरती यावेळेस भास्कर असेल, जो सलामीला आलाय आणि त्याच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी झाली आहे. हा सुरेख चेंडू ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने 38 सर्कल मध्ये या चेंडूला अडवलं. 1 धाव मिळते. एका धावेनं धावफलकावरती देखील वाढ होईल. 47 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात, पण 5 गडी तंबूच्या आसराला परतलेत. 7व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज गणेश स्ट्राइक एंड वरती आहे.
हा सुरेख चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये गुडलेन स्पॉटवर या चेंडूला उसळी दिली, त्यानंतर चेंडू विसावला स्ट्रक्चरच्या हातामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीम चिंच कामला संघानं धावफलकावरती धावा लागल्या त्या 47 येणाऱ्या 24 चेंडू